पंतप्रधान मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम। एनडीएच्या बैठकीत नेत्यांकडून मोदींचा सन्मान। मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांची बैठकीला उपस्थिती। काँग्रेसने देशाला लाचार केलं। काँग्रेसमुळे देशाची प्रगती मंदावली। 2014ला देश काँग्रेसच्या कुचक्रातून आझाद झाला। पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर सडकून टीका। पंडित नेहरू आणि मोदींची तुलना होऊच शकत नाही। नेहरूंनी देशाची प्रतिष्ठा राखली, देश संघटित करण्याचं काम केलं। शरद पवारांचा हल्लाबोल, तर पंडित नेहरूंसोबत मोदींची तुलना करत नाही, फडणवीसांचं स्पष्टीकरण। नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीते नरेंद्र दराडेंना पाठिंबा देण्याची शक्यता। मुंबईत गोकुळ गीते, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यात बैठक। सकारात्मक तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती। ठाण्यातील वृद्ध व्यक्तीला मारहाण प्रकरणात अखेर गुन्हा दाखल। शिवसैनिक नितेश पाटोळेंच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा। परप्रांतीय कॅब चालकानं केली होती बेदम मारहाण। ठाण्यातला प्रकार अत्यंत गंभीर, कठोर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन। तर उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाणे पोलीस आयुक्तांना फोन। वृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीवर कलम 307 लावण्याचे आदेश। भिंद्रनवालेला शहीद ठरवणाऱ्या गिरीश महाजनांवर भाजपचे केंद्रीय नेते नाराज। ऑपरेशन ब्लू स्टार काळा दिवस, महाजनांचं वक्तव्य। तर ठार झालेल्यांचा शहीद असाही उल्लेख। गिरीश महाजनांचं ऑपरेशन ब्लू स्टारवरील वक्तव्य अमान्य। शरद पवारांकडून महाजनांच्या वक्तव्याचा समाचार, तर महाजनांनी यावर स्पष्टीकरण दिल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून शेतकऱ्यांची थट्टा। तुम्ही मोठी माणसं, मी साधा माणूस। शेतकऱ्यांशी बोलताना भरणेंचं वक्तव्य। जळालेल्या ऊसाचा पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती, त्यावेळी हा भरणेंचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पुण्यातील सहकार नगर परिसरात गोळीबार। शिंदे हायस्कूल जवळ जिम मालकावर गोळीबार। 3 राऊंड गोळ्या झाडल्याची माहिती। 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात।